भोंदू अशोक खराच्या ईशान्येश्वर मंदिराला 1.5 कोटींचा सरकारी निधी 2018 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या युती सरकारनं दिल्याची माहिती समोर येतेय। 31 मार्च 2018 रोजीचा GR समोर आलेला आहे। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हा निधी मंजूर केलाय। सार्वजनिक बांधकाम विभागानं मंदिराचं काम, सभामंडपाचं बांधकाम, पेवर ब्लॉक बसवण्यासाठी निधी दिल्याचं कळतंय। सरकारच्या मदतीतून प्रसाधनगृह, चेंजिंग रूम आणि भक्त निवासाचं बांधकाम झालेलं आहे। मंदिराचं विद्युतीकरण आणि लँडस्केपिंगसाठी निधी दिल्याचं समोर आलंय। ईशान्येश्वर मंदिराला 2018 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या युती सरकारनं निधी दिल्याचं समोर आलंय। 31 मार्च 2018 रोजीचा GR समोर आलेला आहे। 1.5 कोटींचा सरकारी निधी देण्यात आला होता। मंदिर परिसरातील बांधकामांसाठी हा निधी देण्यात आलेला होता। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हा निधी मंजूर केल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे या भोंदू बाबावरती सरकारची मेहरबानी होती हे देखील समोर आलेलं आहे। महाविकास आघाडीच्या काळात दारणा धरणाचं पाणी त्याच्या संस्थेला मिळालं होतं, तर 2018 मध्ये 1.5 कोटींचा सरकारी निधी मिळाला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।